सध्या मुंबईकरांच्या अंगाची लाही लाही होते. याचं कारण जीवघेणा उकाडा मुंबईकरांना हैराण करतोय. मग अशा वेळेला आपल्या जवळच्या जलतरण तलावात जाऊन डुबकी घेणं हे मुंबईकरांसाठी एक आनंद देणारी गोष्ट ठरू शकते. पण मुंबईकरांना आनंद देईल ती मुंबई महानगरपालिका कसली? तिने आपल्या जलतरण तलावाच्या शुल्कामध्ये वाढ केलेली आहे. मुंबई महानगरपालिकेचे एकूण 13 जलतरण तलाव वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. यापैकी दादरला आहे, त्याचप्रमाणे एल्फिस्टनला आहे, अ, कांदिवलीमध्ये आहे, चेंबूरमध्ये आहे, मुलुंडमध्ये आहे. या अशा वेगवेगळ्या तलावांपैकी दहिसर, चेंबूर आणि मुलुंड इथल्या जलतरण तलावांची दुरुस्ती सुरू आहे. जर आपण पाहिलं तर हे 2 पद्धतीचे जलतरण तलाव आहेत. एक नॉन ऑलिम्पिक म्हणजे बिगर ऑलिम्पिक पद्धतीचे आणि दुसरे जे आहेत ते ऑलिम्पिक पद्धतीचे स्विमिंग पूल अशी त्याची विभागणी आहे. पण जे ऑलिम्पिक पद्धतीचे स्विमिंग पूल आहेत, त्यामध्ये सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे आणि नॉन ऑलिम्पिक जे स्विमिंग पूल आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा शुल्क वाढ करण्यात आलेली आहे. एरवी महिलांसाठी बऱ्याच गोष्टी फुकट देण्याची स्पर्धा करणाऱ्या प्रशासनाने महिलांच्या जलतरण शुल्कामध्ये सुद्धा वाढ केलेली आहे. जर आपण पाहिलं तर 2025-26 साठी नॉन ऑलिम्पिक जे जलतरण तलाव आहेत, त्याचं जे शुल्क होतं मासिक ते ₹1103 होतं. याच्या आधी ते ₹1161 होतं. जर आपण ऑलिम्पिक दर्जाचा विचार केला, तर ऑलिम्पिक दर्जाचं जे मासिक शुल्क होतं ते ₹1520 होतं. आता ते ₹1600 करण्यात आलेलं आहे. आता बघताना जर आपण पाहिलं तर ही जी काही शुल्क वाढ आहे ही खूपच कमी वाटू शकेल. पण जे मुंबईकर आलिशान संकुलांमध्ये राहत नाहीत किंवा पंचतारांकित सोसायट्यांमध्ये राहत नाहीत, त्यांच्यासाठी हे महापालिकेचे स्विमिंग पूल ही एक आनंद देणारी गोष्ट आहे. पण पालिका प्रशासनाने हा सुद्धा आनंद मुंबईकरांकडून हिरावून घ्यायचं ठरवलंय का? असा प्रश्न आता मुंबईकरांना पडू शकतो.